मी नितीन थोरात या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। खरं तर आपण पावसाळ्यामध्ये अनेक स्पॉट बघतो, अनेक ठिकाणी आपण फिरतो, मात्र उन्हाळ्यामध्ये आपण कुठं जायचं असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असतो आणि तोच प्रश्न सोडवण्यासाठी मी आता तुम्हाला एक स्पॉट दाखवणार आहे। तो स्पॉट कुठे आहे तर थेट आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जो पायना डॅम म्हणून ओळखला जातो त्याच ठिकाणच्या आजूबाजूचे काही ठिकाणे आहेत जिथे आज पावसाळ्यात नसताना देखील उन्हाळ्यामध्ये देखील चांगली परिस्थिती आहे। मी तुम्हाला दाखवतो। हा जो तुम्हाला धबधबा दिसतो आहे तो गडा स्वरूप आहे आणि इकडे ब्रह्मगिरीचा एक गड आहे आणि ब्रह्मगिरीचा गड यालाच अर्थात अटॅच होतो आणि त्या बाजूचाच हा एक स्पॉट आहे। अतिशय दुर्गम आणि भागातला हा स्पॉट असून अतिशय हिरवळ तुम्हाला उन्हाळ्याच्या आहे। अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीचे इकडे तुम्हाला झाडे दिसतील। आजही इतका मोठ्या प्रमाणात कडाक्याचं ऊन असताना देखील झाडं अतिशय तुम्हाला हिरवळ दिसतील आणि अशा पद्धतीनं मी आता जिथे उभा आहे हा पायऱ्या नावाचा स्पॉट आहे। ब्रह्मगिरीचं जे फेमस तिकडे पावसाळ्यामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्याच बाजूचा हे सगळं आहे आणि मी एका जंगलामध्ये उभा आहे। हे जंगल आहे आणि हे जंगलामधले हे दृश्य मी तुम्हाला दाखवतो आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं। आणि इकडे आजही लोक आदिवासी भागातले जे लोक असतात ते अतिशय आहेत। इकडे मी एका वस्तीवरती थांबलो होतो। इकडे अशा पद्धतीनं सगळीकडे तुम्हाला जनावरे दिसत आहेत। जनावरे देखील अतिशय म्हणजे जे ग्रामीण भागातलं जे वेड आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने इकडे पाहायला मिळतं आणि त्या पद्धतीनं हे स्पॉट जे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय ना ते हेच आंब्याचे झाडं आहेत। अतिशय इकडे हे जे आपलं इलायचीचं जे झाड म्हणतो आपण ते झाड या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं आहे। माझा सहकारी विनोद हे सगळे शूट करतो आहे आणि अर्थात हा रस्ता आहे, तुम्ही नाशिकवरतून येत आहात, अगदी रस्त्याच्या कडेवरचं जे ठिकाण आहे अतिशय चांगलं आणि महत्त्वाचं ठिकाण म्हणून या ठिकाणाकडे पाहिलं जात आहे। त्यामुळे तुम्ही जर येणार असेल इथून जवळ ढवळा मामाचा ढाबा म्हणून या स्पॉटकडे पाहिलं जातं आणि त्या स्पॉटवर तो आम्ही व्हिडिओ बनवतो आहे। तुम्हाला जर या स्पॉटला व्हिजिट करायचं असेल तर नक्की व्हिजिट करा। अतिशय सुंदर उन्हाळ्यामध्ये गार थंडगार हवा मिळण्याचं एकमेव ठिकाण आहे, तुम्हाला कुठेही मॅपवरती मिळणार नाही। हा व्हिडिओ फक्त मी तुमच्यासाठी बनवतो। धन्यवाद।